आपला कर्णधार शैलेश ठोंबरे गोलंदाजी करतील. पहिला चेंडू ऑफच्या तर्फेपर्यंत चेंडू जातोय ऑफच्या दिशेने, मात्र एका धावावर समाधान लागतं येते प्रथमेशला. पहिल्या चेंडूवरती एक धाव पटकावलेली आहे ती प्रथमेशने. अनिल अनिल वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो अनिल. पंतांच्या डाव्या हातून मारा करतोय अनिल. शैलेश ठोंबरे तयार. शैलेश ठोंबरे कर्णधार, पवन रायडर्स, महेश आंबेकर संघनायक यांची टीम. शैलेश ठोंबरे एक नावाजलेले एक फलंदाज, गुहागर तालुक्यातले. आपल्या इथे आपल्या फलंदाजीचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं शैलेश ठोंबरे यांच्याकडून. अनिल तयार. शैलेश ठोंबरे पहिला चेंडू शैलेश ठोंबरे यांना उत्कृष्ट तडकाचा चेंडू, मात्र एका धावावर समाधान लागतं ते शैलेश ठोंबरे यांना. अनिल तो शैलेश अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. त्यांनी पहिल्या 2 चेंडूवरती 2 रन मात्र दिलेत ते अनिल यांनी. ओमसाई टीमकडून गोलंदाजी करताना पंतांच्या डाव्या हातून मारा करतात अनिल. तो प्रथमेश आणि सुरक्षित तत्काळ चेंडू ऑफच्या दिशेने एका धावावर मात्र समाधान मानतात ते सुरक्षितरित्या. एक धाव मात्र मिळते प्रथमेशाला. 3 चेंडू 3 धावा. कोणत्याही प्रकारची इथे पवन रायडर घाई करताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. 3 चेंडू 3 धावा, बिन विकेट. अनिल टू शैलेश ठोंबरे. पंतांच्या डाव्या हातून मारा करतात अनिल. थोडीशी रनअप परत ऑफची तटकावून आणि अतिशय उत्कृष्ट डाळ मारली होती, मात्र चेंडू काय आला नाही आहे क्षेत्ररक्षण हातामध्ये. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं इथे ओमसाई क्रिकेट संघाकडून. खरंच ही मात्र त्यांनी विकेट इथे कमावली असती तर मोठा धक्का भेटला असता तो पवन रायडर्स संघाला. मात्र एक धाव मात्र चोरलेला आहे ती शैलेश ठोंबरे यांनी. पुढचा चेंडू अनिलचा प्रथमेशला, मात्र हा चेंडू प्रथमेशने सीमारेषेच्या बाहेर फटकावलेला आहे. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रथमेश मात्र आपली फलंदाजी बहारताना दिसतोय. खरं त्याने हा उत्तुंगाचा षटका लेखच्या दिशेनं टटकावला होता अनिलला. पुढचा चेंडू अनिलचा प्रथमेशला आणि परत डायरेक्ट चेंडू. मात्र हा चेंडू ऑफची तटकावला आहे, मात्र इथेही चौकार मिळतोय आणि 2 चेंडूवर त्याने आपल्या संघासाठी 10 धावा मात्र फटकारल्या आहेत त्या अनिलच्या चेंडूवरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या होती ती 14. अतिशय चांगली फलंदाजी म्हणता येईल प्रथमेशकडून, कारण शेवटच्या 2 चेंडूवर त्याने 10 धावा तटकावून संघाला पहिल्या ओव्हरमध्ये 14 रनवर नेऊन ठेवलेलं आहे. आणि अनिलला थोडंसं महाग ठरवलेलं आहे ते प्रथमेशने. अतिशय चांगली फलंदाजी प्रथमेश करताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं समीर. पुढची गोलंदाजी करायला आले ते समीर आणि आपले जाणेमाने समालोचक मते सर इथे आलेले आहेत. आणि पुढचा चेंडू मात्र पूर्णपणे चुकलेला आहे ते शैलेश ठोंबरे. जाणेमाने समालोचक आपले मते सर इथे आलेले आहेत. पुढचं समालोचन ते करतील. निश्चितच धन्यवाद सर. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. एका बाजूला पवन रायडर्स तर दुसऱ्या बाजूला सुनील ठोंबरे कुठे असतील, त्यांनी समालोचन कशी द्यायचं आहे. सुनील ठोंबरे. ओम साई स्पोर्ट्स गणराज कोथरूड कुटांबेवाडी विरुद्ध पवन रायडर्स.
आता मात्र घशात क्षेत्ररक्षण मिळतंय ते पाहायला मिळतंय या संघाकडून. धावसंख्या झपाट्यानं वाढते, धावसंख्या होते ती 16. दुसरं षटक प्रगतीपथावर प्रथम फलंदाजी करताना पवन रायडर्स मित्रांनो. एका बाजूला गुहागरचा टेनिस स्टार शैलेश ठोंबरे तर दुसऱ्या बाजूला वंडर बॉय प्रथमेश वेदरे. पुन्हा एकदा छोटा पॅक बडा धमाका. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतोय तो, दुसरं षटक हाताळतोय तो समीर. संघासाठी पहिलं, दुसरं आणि व्यक्तिगत पहिलं. पुन्हा एकदा समीर शैलेशसाठी सुंदर चेंडू, थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. प्रथमेश वेदरे याची रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो प्रथमेश वेदरे TWJ संघाचा संघनायक. आता मात्र खेळतोय तो पवन रायडर्स महेश आंबेकर सरांचा हा संघ. दुसरा सामना, पहिला सामना या संघाने जिंकला होता. दोन्ही संघ पहिली लढत विजेते आहेत. पुन्हा एकदा समीर यांचा चेंडू, शैलेश याच्यासाठी सुंदर टोलावलेला चेंडू, कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहायचं किती धावा निघतायत. नैसर्गिक अडथळा येतोय. या दरम्यान पळापळ सुरू आहे खेळपट्टीवरती. धावसंख्येमध्ये झपाट्यानं बदल होते. धावसंख्या होते ती 22. प्रथम फलंदाजी करताना पवन रायडर्स उमराट हा संघ, पवन रायडर्स 11 उमराट हा संघ 22 धावा, बिनबाद 22. आता मात्र स्ट्राईकला येतो गुहागर टेनिस स्टार वंडर बॉय प्रथमेश वेदरे, वेल्दूर नवानगरचा कुणबी सुपुत्र. आता मात्र स्ट्राईकला. पुढचा चेंडू समीर यांचा सुंदर चेंडू, न समजलेला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, थोडंसं गचा क्षेत्र होतंय ते यष्टीरक्षण. दादू कदम यष्टी रक्षणाची जबाबदारी स्वीकारतात आपल्या संघासाठी. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 23. दुसरं षटक प्रगतीपथावर. यानंतर होणारी लढत माही 11 माटलवाडी विरुद्ध नक्षे 11 चिंद्रावळे. दोन्ही कर्णधारने यायचं आहे, दोन्ही टीमनी यायचं आहे. माही 11 माटलवाडी विरुद्ध नक्षे 11 चिंद्रावळे दोन्ही संघांनी यायचं आहे. खूप सुंदर षटक हाताळलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23. खरोखरच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सोहळा पाहणारे आमचे क्रीडाप्रेमी, क्रीडा रसिकांना मानाचा मुजरा करून नायगावच्या या पांजू मैदानामध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये सुरू असलेला हा गुहागर तालुक्यातील सुपुत्रांचा मेळा. आता मात्र पाहायचा आहे गोलंदाजी मार्कवरती उंच पुरा खेळाडू दादू कदम, गिमिवी गावचा सुपुत्र दादू कदम. आता मात्र आपल्या संघासाठी व्यक्तिगत पहिलं आणि संघातर्फे तिसरे षटक घेऊन येतो तो दादू. त्याचा सामना करतो तो प्रथमेश वेदरे. घटना टेक तमाशा देख TWJ संघा या व्यावसायिक संघाचा कर्णधार प्रथमेश वेदरे. सुंदर चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा प्रयत्न, पाहायचा झेल होतोय का नाही. या दरम्यान काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सुंदर असा झेल पकडतोय तो प्रथमेश याचा. आणि आता मात्र तंबूच्या आसराला डगआउट मध्ये येते तो प्रथमेश वेदरे. छोट्याची खेळी संपुष्टात. डीजे धन्यवाद डीजे. माई 11 आणि नक्ष 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. माही 11 नक्ष 11. निश्चितच. आता मात्र मोठा खेळाडू डगआउट मध्ये येतोय प्रथमेश वेदरे. मित्रांनो धावसंख्येमध्ये स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 23. एक गडी बाद होतोय, डगआउट मध्ये येतोय. 40 धावा जरी असतील तरी त्या डिफेंड करता येतील असा साधा थोडासा अंदाज असावा. आता मात्र सर्व सामन्यांची सूत्र हातामध्ये घेते तो शिरगावचा वंडर बॉय टेनिस सुपरस्टार गुहागर तालुक्याचा लेफ्ट हँड बॅट्समन शैलेश ठोंबरे इज ऑन मार्क. नॉन स्ट्राईक एटला बॅट्समनचं नाव सांगायचं कृपया. मकरन. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पॉइंट रिजन मध्ये खेळलेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. या दरम्यान किती धावा निघतात ते पाहायचे आहे. 2 धावा पूर्ण करतायत. शैलेश ठोंबरेला आज मोठी फलंदाजी करावी लागेल कारण महेश आंबेकर सरांचा आवडता खेळाडू आहे शैलेश ठोंबरे. हाच शैलेश ठोंबरे एक आक्रमक फलंदाज. आता मात्र पवन रायडर्स उमराट महेश आंबेकर सरांच्या संघासाठी खेळताना सलामीची जोडी प्रथमेश आणि शैलेश. प्रथमेश मात्र डगआउट मध्ये. पुन्हा एकदा दादू कदम, शैलेश कसा सामोरा जातोय पाहायचा. सुंदर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आणि
उंच पुरा हा खेळाडू गिंबवी गावचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवरती दादू कदम. आज मात्र दादूचा दिवस आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा त्याने छान गोलंदाजी केली होती. आता सुद्धा गोलंदाजी फार सुंदर करतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत मारुती नवले, महेंद्र आंबेकर, दिवेश येद्रे, नितीन पागडे, रोहित फणसे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, झेलचेची संधी होती, मात्र आता मात्र झेल सुटलाय. आणि झेल कोणाचा सुटलाय मित्रांनो? झेल सुटलाय तो शैलेश ठोंबरे याचा. त्यांना माहीत आहे जर धावा आपल्याला कमी ठेवायच्या असतील, जर रोखायचं असेल तर शैलेश ठोंबरेला रोखावं लागेल, कारण शैलेशकडे ती ताकद आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. आता मात्र धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होती ती 27. प्रथम फलंदाजी करताना पवन रायडर्स हा संघ 27 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. पुढचा चेंडू दादू कदम याचा पंचांना पार करून स्ट्राईक लायतो शैलू. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा झेलची संधी, पाहायचा झेल होतोय की नाही. आता मात्र कोणतीही चूक करत नाहीये यष्टी रक्षक, झेलबाद होतो तो शैलू. निश्चित धन्यवाद डीजे. आता मात्र मोठा खेळाडू डगआउट मध्ये येतोय, सलामीची जोडी डगआउट मध्ये येते, शैलू डगआउट मध्ये येतोय. व्यक्तिगत शैलेश 13 धावा करून डगआउट मध्ये येतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत नितीन घरत साहेब. मला वाटतं नितीन घरत साहेब गावाकडून जोडले गेलेले आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. पुढचा चेंडू दादू याचा खोदून काढला चेंडू, पाहायचा किती धावा येत आहेत. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे गौरव. 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 28. एक मोठं षटक, शेवटचं हाणामारीचं षटक असणार आहे मित्रांनो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, क्रीडाप्रेमींचं आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. गुहागर प्रीमियर लीग 2022 हा 16 क्रिकेटची पंढरी पांजू या गावामध्ये रंगलेला आहे मित्रांनो. थोडंसे नैसर्गिक अडथळा आज बऱ्यापैकी आहे, पावसाची ये जा सुरू आहे, तरी सुद्धा जिद्द चिकाटी सोडलेली नाही आहे, कारण 300-350 किलोमीटरचा प्रवास पार करून गावाकडून खेळाडू या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो. आता मात्र शेवटचं षटक कोण हातात आहे याची उत्सुकता असेल. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय तो एकनाथ माटलवाडीचा हा खेळाडू एकनाथ. आता मात्र हा माटलवाडीचा सुपुत्र शेवटचं षटक घेऊन येतोय तो. आता मात्र स्ट्राईक लायतो एकनाथ. पंचांना प्राय करून सुंदर चेंडू, पाहायचा फाईन लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न, झेल होतो का पाहायचा, आणि फार संघर्ष केला होता झेलसाठी. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू गेला होता. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या होती ती 30. समाधानकारक 10 धावा अजून काढाव्या लागतील. आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि धावपट्टी ओली आहे. चेंडू बाहेर जात नाही, हवा पूर्णपणे थांबलेली आहे, चेंडू थोडासा ओलसर झालेला आहे. पुन्हा एकदा एकनाथ गोलंदाजी मार्कवरती पंचांना क्रॉस करून दुसरा चेंडू घेऊन येतोय, पाहायचं आहे. सुंदर चेंडू, न समजलेला चेंडू. या दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या होती ती धावचीची संधी होती. आता मात्र धावबाद होतोय खेळाडू. धावसंख्या दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद होतोय गौरव. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो साहिल. माही 11 आणि नक्ष 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचंय. निश्चितच मोठे मोठे 2 मोठे फटके खेळावे लागतील, जर आव्हानात्मक धावसंख्या उभी करावी लागेल, कारण त्यांच्याकडे सुद्धा मोठे मोठे खेळाडू आहेत कोचरूक या संघामध्ये. मंगेश थोडं नाणेफेकीकडे वळूया, पाहूया कोणता संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय.
आणि नाणेफेकीचा कौल जिंकला आहे माही 11. कर्णधार आपला डिसिजन सांगायचं आहे. नक्कीच माही 11 संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रण दिले नक्ष 11 ला गोलंदाजी करण्याचं. नक्कीच आपण सामन्याकडे वळूया. धावसंख्या धाव फलकावर लागल्यात 31 धावा, 4 गडी बाद, 3 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक प्रगतीपथावर. चौथा चेंडू. चौथा चेंडू पुल केलाय. चांगला फटका स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. काफी बढ़िया स्ट्रोक यहाँ पर लगाया साहिल. इन्होंने आखिरी 2 गेंदे आणि शेष आखिरी ओवर प्रगति पथ पे चलता हुआ 5वीं गेंद का सामना करेंगे बल्लेबाज. फिर से एक बार वही शॉट, लेकिन इस बार क्षेत्ररक्षक तैनात स्क्वायर लेग क्षेत्र में 1 रन दौड़कर पूरा करते हुए दूसरे रन का प्रयास करेंगे. दूसरा रन भी आसानी से पूरा करते हुए 2 रन के साथ स्कोर में इजाफा. स्कोर बढ़ता हुआ जहां पहुंचा है 37 रन. सिर्फ एक आखिरी गेंद आणि शेष इस ओवर की, इस इनिंग की. निश्चितच प्रथम फलंदाजी करताना पवन रायडर्स हा आता पोहोचलाय तो 37 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण होतोय आणि मला वाटतं सीमा चेंडू जातोय दन 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 दन, सीमा रेषा बाहेर, चौकार. डीजे दादा कोणके सरांचं हे गाजलेलं अजरामर गाणं मित्रांनो. खरोखरच प्रथम फलंदाजी करताना आव्हानात्मक अशी धावसंख्या उभी केली ती पवन रायडर्स उमराट या संघानं. धावसंख्या झाली ती 41 धावा झाल्यात धावफलकावरती. 42 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो ओम साई स्पोर्ट्स गणराज कोथळू कुटांबेवाडी या संघाला. यानंतर होणारी मोठी लढत माही 11 माटलवाडी विरुद्ध नक्ष 11. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. सुरेश भटांच्या या फार सुंदर ओळी मित्रांनो. प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीणच असते. एका पराभवाने कधी खचून जाऊ नका. आता मात्र मैदानाच्या दिशेने जाऊया. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. प्रथम फलंदाजी करताना पवन रायडर्स या संघानं उभ्या केल्यात त्या 41 धावा. 42 विन आहे. 42 धावा करायच्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल. आता मात्र स्वतः दादू कदम आणि समीर चव्हाण आणि दादू कदम ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या दिशेने जाते. पहिलं षटक कोण घेऊन येणार याची उत्सुकता आहे. पवन रायडर्स या संघाकडे मोठे मोठे खेळाडू आहेत. पहिलं षटक कोण हातात आहे ते पाहणं मनोरंजनाचं ठरणार आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले जात आहेत दिवेश येद्रे, सचिन ठोंबरे, नरेश बारसकर, अर्चन गोरिवले, यार अमोल पाटील, महेंद्र आंबेकर सर, राकेश भुते, संदेश अवेरे. तमाम यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या क्रीडाप्रेमींचं खरोखरच सहर्ष असं स्वागत करत आहोत. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण जरूर सर्वांनी उद्या यायचं आहे. रविवारचा दिवस आहे. बऱ्याच जणांना सुट्टी असते आणि या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना यायला लागेल पांजू गावच्या या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे तो उमराट या संघाचा एक 12वा प्रतिनिधी ते पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे सचिन. एकाने यायचं आहे. कृपया महेश आंबेकर सर विनंती लक्षात घ्यायची आहे. सचिन देवकर. सचिन हा मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. सामना करतोय तो समीर.
सुंदर चेंडू, न समजलेला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू, बिंदी गेंद, फाईन लेग रिजन मध्ये चेंडू टोलावण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीसा न समजलेला चेंडू. फार सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय ते छोट्या यांनी. पॉइंट कव्हर, सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी, साधे सरळ चेंडू. मला वाटतं पहा क्रिकेटचं कौशल्य पहा. TWJ संघाचा कर्णधार प्रथमेश वेद्रे छोट्या वेल्दूर नवानगरचा वंडर बॉय चलाकीनं यष्टीचित केले ते फलंदाजाला. छोटीशी हाराकेरी तुम्हाला फार मोठा घात करू शकते. खरोखरच छोट्याचे कौतुक करावं लागेल. आता मात्र गडी बाद होतोय. डगआउट मध्ये येतोय तो सलामीला गेलेला समीर. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो प्रणव देवकर. हा सुद्धा एक गुहागरचा मोठा खेळाडू. आता मात्र खेळतोय तो ओम साई स्पोर्ट्स गणराज कोथरूड कुटुंबेवाडी या संघासाठी. फार सुंदर सुंदर प्रतिक्रिया येतात. प्रमोद गावडे, नरेश बारसकर, आशिष घाणेकर, महेश अवेरे, राकेश भुते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले जातात क्रीडाप्रेमी. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. पाहायचा किती धावा निघतात. पॉईंटच्या दिशेने टोलावलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. तीन चेंडूंनंतर धावसंख्येमध्ये खातं खोललं जातंय. धावसंख्या होते ती 41 धावा झालेल्या आहेत. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी 42 धावा बनवाव्या लागतील. आणि पाहायचं आहे हे आव्हान कोणत्या पद्धतीने पेलतात ते ओम साई स्पोर्ट्स गणराज कोथरूड कुटुंबेवाडी. कारण ह्या दोन्ही संघांनी पहिल्या लढती जिंकल्या होत्या. अक्षय मुरमुरे यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अक्षय मुरमुरे पुढचा चेंडू, अवांतर असा चेंडू खून करतायत. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती ती 2. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी 42 धावा करायच्या आहेत. आता मात्र फलंदाजी मार्कवरती येतो दादू. सुंदर चेंडू, न समजलेला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता. टोलावण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू, बिंदी गेंद. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 2. पुन्हा एकदा दादू आपल्या संघासाठी किती धावा निघतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय सुंदर षटक हाताळतोय मित्रांनो सचिन. पवन रायडर्सचा हा खेळाडू खरोखरच प्रथमेश वेद्रे याच्यासोबत ज्यांना या खेळाडूंना संधी मिळाली खेळण्याची खरोखरच सोनं करतात मित्रांनो. प्रथमेश वेद्रे एक मोठं नाव. गुहागर टेनिस स्टार, वंडर बॉय, TWJ संघाचा संघनायक. पुन्हा एकदा सुंदर षटक हाताळतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. एकदा डीजेला संधी देऊया. यू गे यू आय डीजे. धन्यवाद डीजे. शाम की चाय और बड़े लोगों की राय लेना जरूरी आहे मित्रांनो. खरोखरच संध्याकाळची वेळ आहे. चहाला वेळ नसतो परंतु वेळेला चहा हवा असतो. खरोखरच फार सुंदर भव्य दिव्य असं नियोजन यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे तो प्रथमेश वेद्रे, गुहागरचा वंडर बॉय. सुंदर षटक आणि फार घातक गोलंदाजी करतोय. थोडीशी चूक होते ती यष्टीरक्षकाकडून. बिंदी गेंद होती, डॉट गेंद होती, परंतु फार सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. छोट्या चणीचे सगळे खेळाडू आहेत परंतु सुंदर संघ बांधलाय तो पवन रायडर्स 11 उमराड या संघाचे संघ मालक महेश आंबेकर, आमचे सहकारी मित्र. सामाजिक कामामध्ये सुद्धा कुठेही कमी नाही. पुन्हा एकदा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम
क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा प्रथमेश वेदरे गोलंदाजी मार्कवरती सुंदर षटक हाताळतोय. पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण होतं यष्टीरक्षकाकडून आणि या दरम्यान 2 धावा 1 धावा पूर्ण कंप्लीट करतात. दोन्ही सुद्धा चेंडू डॉट होते, परंतु यष्टीरक्षकाच्या मागे थोडीशी चूक होते आणि 2 धावा सलग 2 चेंडूवरती काढून पूर्ण करतायत आणि धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 4. खूप सुंदर गोलंदाजी करतोय तो प्रथमेश वेदरे. हाच प्रथमेश वेदरे कुणबी चषक खेळण्यासाठी मित्रांनो गुहागरवरून इथपर्यंत आला होता, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये बलाढ्य तावसाळकडून त्याचा वेल्लूर हा संघ पराभूत झाला होता. तोच प्रथमेश वेदरे आता मात्र गुहागर प्रीमियर लीगमध्ये पुन्हा एकदा इथं आलाय आणि का आलाय ते दाखवून देतोय. पुढचा चेंडू, सुंदर गोलंदाजी करतोय प्रथमेश वेदरे. मित्रांनो सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असणारं हे एक नाव, युवकांसाठी आदर्श असलेलं नाव प्रथमेश वेदरे, गुहागरचा वंडर बॉय. फार छोट्या वयामध्ये मोठी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जातोय. पुढचा चेंडू प्रथमेश वेदरे यांचा पंचांना क्रॉस करून सुंदर चेंडू, सुंदर टोलाण्याचा प्रयत्न, बायचा झेल होतोय का? फाईन लेग रिजनमध्ये काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय आणि एकदा डीजेला संधी देऊया. यू गए यू आए. धन्यवाद धन्यवाद डीजे. आता मात्र फलंदाजी मार्गामध्ये जातोय तो सुमित टाणकर. हा सुमित टाणकर हे सुद्धा एक मोठं नाव आहे मित्रांनो. तो सुद्धा गावाकडून खेळण्यासाठी ही स्पर्धा आलेला आहे. आता मात्र दादो आहे स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला सुमित. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, न समजलेला चेंडू. दादू थोडंसं कौशल्य वापरतात, परंतु तेवढ्यात ताकदीचा गोलंदाज प्रथमेश वेदरे, गुहागरचा वंडर बॉय. घुटना टेक तमाशा देख, छोट्या चणीचा हा मोठा खेळाडू, TWJ या व्यावसायिक संघाचा संघनायक. खरोखरच पुन्हा एकदा सुंदर षटक हाताळतोय आपल्या संघासाठी. निश्चितच पवन रायडरचे संघ मालक महेश आंबेकर सर खुश असणार. पुढचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, पायचा झेल होतोय का? परंतु खणखणीत दणदणीत शिगवण ऑप्टिक्स चौकार. डीजे निश्चितच धमाकेदार कोळी गीताची एंट्री झालेली आहे. धन्यवाद डीजे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले तमाम क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत. मित्रांनो, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे सौरभ. व्यक्तिगत पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतोय. 42 धावांचा पाठलाग करताना आता मात्र संघ अडखळलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 34 धावा असं समीकरण आहे. 12 चेंडू 34 धावा. सुंदर चेंडू, काऊ कॉर्नरच्या दिशेनं टोलावला चेंडू, पायचा झेल होतोय का? आणि मला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय ते आणि झेलबाद होतोय तो खेळाडू सुमित. धन्यवाद डीजे. पुढचं चेंडू, सुंदर षटक हातात होतो सौरभ. आता मात्र स्ट्राईकला येतो दादू. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न, उंच टोलवण्याचा प्रयत्न, पायचा झेल होतोय का? नो मॅन लँड्समध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या दरम्यान 2 चेंडू 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती ती 10. मित्रांनो, 42 धावांचा पाठलाग करताना आता मात्र गणराज ओम साई स्पोर्ट्स गणराज कोथरूड कुटांबेवाडी
तिसरं षटक प्रगती पथावरती 10 धावा झालेल्या आहेत. खरोखरच सुंदर षटक हाताळलंय ते गोलंदाजांनी. पुन्हा एकदा पंचांना क्रॉस करून सुंदर चेंडू, पायचा षटकार होतोय का, परंतु झेलचीची संधी आहे आणि आता मात्र त्या खाली शैलेश ठोंबरे दादू कदम डगआउट मध्ये. एकदा डीजेला संधी देऊया. यू गे यू आय डीजे. निश्चितच फार सुंदर सुंदर गाणी मित्रांनो तुम्हाला ऐकायला मिळतील, कारण डीजे मास्टर आमचे सहकारी मित्र आहेत. खरोखरच पाहायचं आहे, समोरून एक सुंदर दृश्य आहे. ट्रेन विरारच्या दिशेने पटरीवरती मैदानामध्ये काय घडतंय बिघडतंय पाहायचं. आता मात्र खेळण्यासाठी गुहागरचा बाहुबली, आबलोलीचा सुपुत्र प्रमोददादा गोणबरे, गुहागर तालुक्याचा एक गोड आवाज, समालोचन कक्षातील एक बुलंद आवाज. आता मात्र आपल्या संघासाठी काय धावसंख्या, काय धावांचा रत्तीप घालतोय ते पाहायचं आहे. प्रमोददादा गोणबरे आता खेळपट्टीवरती ठाण मारून आहेत. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय सुंदर षटक हाताळतोय तो सौरभ. पुढचा चेंडू सौरभ यांचा. निश्चितच पाहायचं आहे, पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू जातोय. या दरम्यान चेंडू जातोय खणखणीत दणदणीत शिगवण ऑप्टिक्स चौकार डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. सर्व खेळाडूंनी समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. माही 11 संघाच्या खेळाडूंनी समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. पुढचा चेंडू पाहायचा आहे, काऊ कॉर्नरच्या दिशेने तोडवलेला चेंडू, संधी आहे झेलची आणि काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावसंख्येनं धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होती ती 17. पुन्हा एकदा षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. एकदा डीजेला संधी देऊया. यू गे यू आय डीजे. धन्यवाद डीजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. 42 धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे उत्सुकता आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतो प्रवीण वेद्रे. मित्रांनो, हा सुद्धा तवसाळ गावचा सुपुत्र आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नितीनजी घरट साहेब आमच्या गावावरून सांगतात की प्रथमेश वेद्रे हा सुद्धा जरी खेळाडू असला तरी सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर असलेला हा युवा नेतृत्व आहे. मित्रांनो, खरोखरच या खेळाडूचा आदर्श सर्व खेळाडूने घेतलं पाहिजे. सभा असतील, मेळावे असतील, छोटे मोठे सामाजिक उपक्रम असतील, त्याच्यामध्ये हा खेळाडू खरोखरच प्रथम असतो, अग्रेसर असतो. तोच खेळाडू आता मात्र यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारतोय. पुन्हा एकदा तेज तर्रार प्रवीण वेद्रे. स्ट्राईकला येतो गुहागरचा बाहुबली, आबलोली गावचे सुपुत्र, आमचे कुणबी व्यावसायिक प्रमोददादा गोणबरे. पाहायचं आपल्या संघासाठी किती षटकार चौकार मारतायत, कारण त्यांच्या षटकार चौकारानं रंगत अजून वाढणार आहे सामन्याची. पुढचा चेंडू प्रवीण वेद्रे यांचा पायचा जगगनचुंबी षटकार मारतात, कारण ते आव्हान त्यांनी स्वीकारलंय. झेलची संधी आहे, परंतु खिलाडी बन गए दर्शक दर्शक बन गए दीवाने और ये लगा पावरफुल सक्सेसफुल वंडरफुल सिक्सर डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. प्रवीण येद्रे तवसाळ गावचे सुपुत्र आहेत. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती.
पुढचा चेंडू प्रवीण यांचा पायचा आहे. प्रमोददादा गोंडबरे यांच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी होते काय. पुन्हा एकदा काहू कॉर्नर दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. या दरम्यान एक धाव पूर्ण काढली जाते, परंतु दुसऱ्या धावसंख्येची सुद्धा संधी आहे, कारण चौकार षटकार पाहायचे आहेत सर्वांना. क्रीडाप्रेमींना पर्वणी आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. एक विनंती येते सर्वांना. आजच्या दिवसातला जो शेवटचा सामना होता, श्री गणेश क्रिकेट संघ पाभरे विरुद्ध जांगलदेव क्रिकेट संघ चिखली, हा सामना आता होणार नाहीये. हा सामना उद्या सकाळी 8 वाजता होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही खेळाडूंनी. पुन्हा एकदा सुंदर तटवला चेंडू फाईन लेग रिजन मध्ये जातोय. प्रमोददादा गोंडबरे फार सुंदर फलंदाजी करतायत. या दरम्यान धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती ती 28. काय षटक हाताळतोय प्रवीण येद्रे, तवसाळगावचा सुपुत्र. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून दिनेश बारगोडे, नितीनदादा घरत, नितीन पागडे, संदेश अवेरे, राकेश भुते, बरेचसे क्रीडाप्रेमी आमच्याशी जोडले जातात. सगळ्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा प्रवीण सुंदर चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने मारला चेंडू, पायचा झेल होतोय काय. मात्र प्रमोददादा गोंडबरे यांना डगआउटमध्ये यायला लागेल. एक चेंडू बाकी आहे, शेवटचा चेंडू. औपचारिकता राहिलेली आहे, कारण पवन रायडर्स हा संघ निश्चित विजयी होणार असं दिसतंय, कारण आता मात्र धावा झाल्या त्या फक्त 28. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू प्रवीण येद्रे, द मॅन फ्रॉम तवसाळ. सुंदर चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेनं टोलला चेंडू, पायचा किती धावा निघतात. या दरम्यान मला वाटतं 1 धाव पूर्ण करतात ते दोन्ही खेळाडू. यामध्ये मात्र विजयी होतोय तो प्रथमेश वेद्रे, छोट्या याचा संघ पवन रायडर्स. महेश आंबेकर सरांचा संघ विन होतोय. सलग 2 सामन्यांमध्ये विजयी होतोय. यानंतर होणारी लढत माही 11 माटलवाडी विरुद्ध नक्ष 11 चिंद्रावळे. माही 11 कृपया क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. फलंदाजी पाठवायची. आता मात्र क्षेत्ररक्षण साठी जातात ते दीपक दादा वाघे.